तर पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लक्ष्मण शिंदे असं हत्या झालेल्या उद्योगपतीचं नाव आहे। स्वस्तात मशिनरी घेण्यासाठी लक्ष्मण शिंदे हे बिहारला गेले होते। बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबांकडून करण्यात आली होती आणि गळा दाबत 55 वर्षीय उद्योगपतीची तिथे हत्या करण्यात आली आहे। कोथरूडमधील उद्योगपतींचा सायबर मर्डर झालाय असं देखील बोललं जातंय। तर कोथरूडमधील हे उद्योगपती होते आणि हे स्वस्तात मशिनरी घेण्यासाठी बिहारला गेले होते। लक्ष्मण शिंदे असं हत्या झालेल्या या उद्योगपतीचं नाव आहे आणि पुण्यातून ते बिहारमध्ये मशिनरी घेण्यासाठी गेलेले असताना बिहारच्या पाटण्यामध्ये त्यांची हत्या झाली आहे। फोनवर त्यांना असं भासवण्यात आलं की त्या झारखंडमध्ये किंवा पटनामध्ये त्या ठिकाणी कोल माइन्स आहेत। कोल माइन्समध्ये काय मशीन्स आणि टूल्स असतात जे की ह्या सेम टाईपचे ते हा बिझनेस करतात किंवा मशीन कास्टिंगमध्ये। तर त्या काय मशीन्स आणि टूल्स तुम्हाला स्वस्तात मिळून देतो असं काहीतरी त्यांना सांगून ते मेल आणि कन्व्हर्सेशन त्यांचं झालं। त्यानंतर ते ह्या ट्रॅपमध्ये ते अडकले गेले। 2 दिवस शोध घेतल्यानंतर काल त्यांची बॉडी जी आहे ते जहानाबाद डिस्ट्रिक्टच्या हद्दीमध्ये गोसी नावाच्या पोलिटिंगच्या हद्दीमध्ये त्यांची मिळून आली। त्या ठिकाणी त्यांना काही त्यांच्या शरीरावर काही जखमा वगैरे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची डेथ झालेली आहे। पुढची बातमी पाहूया। मोबाईल लपवल्याच्या झालेल्या वादातून एका मित्रानं दुसऱ्या मित्राची हत्या केली आहे। नागपूरच्या पारडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय। मोबाईल लपवल्यावरून सुरू असलेल्या टिंगलटवाळीचं रूपांतर वादात झालं। यावेळी एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर दांड्याने मारून त्याचं डोकं फोडलंय। यातच त्याचा मृत्यू झाला। जितू जयदेव असं मृताचं नाव असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्यात।